बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक बातम्यांवर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम लागू। फरार कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचे मंगळवारी अन्नत्याग आंदोलन। आणि उर्मिला यांचा नाट्य क्षेत्रात नवा विक्रम, झी नाट्य गौरव मध्ये 8 पुरस्कारांची भरारी। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस पुणे दौऱ्यावर आहेत, तर काल ते पुण्यात आले। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत देखील केले। शहा यांच्या उपस्थितीत आज पश्चिम गृह विभागाची बैठक पार पडते। तसेच हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी 3 वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांची उपस्थिती राहणार आहे। याच दौऱ्यावर पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी त्यांच्या भाषणात नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। एका संत कवयित्रीच्या ओव्यांचा संदर्भ देत भवाळकर यांनी आजच्या काळातही माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न करत मोदींच्या मागील विधानावर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। त्यांच्या टीकेने साहित्य विश्वाससह राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात म्हणजे जेएनयू मध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आधारित अभ्यासक्रम जाहीर झालाय आणि लवकरच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर MA ची पदवी संपादन करू शकतील। जेएनयू मध्ये एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्व केंद्रित अध्ययनाला सुरुवात होण्याची ही पहिलीच वेळ असेल। महाकुंभात शेवटच्या वीकेंडला पुन्हा एकदा मोठी गर्दी झाली आहे, तर VIP घाट सुद्धा फुल झालेत। संगमाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर 8 ते 10 किलोमीटर पर्यंत भाविकांची गर्दी दिसतेय। शहराबाहेरील पार्किंग मध्ये लोक वाहनं पार्क करतात, तर तिथून शटल बसची सुविधा आहे। मात्र बस उपलब्ध नसल्यास संगमाला पोहोचण्यासाठी भाविकांना आता 10 किलोमीटर चालावं लागतंय। मागील अनुभव पाहता प्रशासनाने सोयी सुविधांबाबत मोठी खबरदारी घेतल्याचं देखील पाहायला मिळतंय। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक महत्त्वाची बातमी पाहूयात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आहे। यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना फोन करत मस्साजोग ग्रामस्थ येत्या मंगळवारी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे।
हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी, राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांची चौकशी करावी, तसेच देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी या मागण्यांसाठी गावकरी अन्नत्याग करणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी चुकीची माहिती विकिपीडियाने प्रसारित केली असल्याने विकिपीडियावर आता कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण विकिपीडियावर टाकणाऱ्या लेखकांवर देखील गुन्हा दाखल होणार आहे. विकिपीडियाला संभाजी महाराजांविषयीचा वादग्रस्त कंटेंट हटवण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र विकिपीडियाने कोणताही प्रतिसाद न दिल्याने आता सायबर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे. 14,000 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कोस्टल रोडला तडे गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मिंधे आणि त्यांचे लाडके कंत्राटदार केवळ रस्त्यावरचा मलिदा खाण्यात पटाईत आहेत. हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रस्त्यावर केलेलं पॅचवर्क हे त्यांचं ढळढळीत उदाहरण आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. फिरकीपट्टू हर्ष दुबेच्या 5 बळींच्या जोरावर विदर्भाने उपांत्य सामन्यात गत विजेत्याच्या बलाढ्य मुंबईला 80 धावांनी पराभवाचा धक्का देत रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. विशेष म्हणजे विदर्भाने या विजयासह गत वर्षीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा मुंबईला बदलाही घेतलाय. विदर्भाचा यश राठोड या सामन्यात सामनावीर ठरला असून आता विजेतेपदासाठी विदर्भाची केरळ विरुद्ध 26 फेब्रुवारीपासून नागपुरात लढत होणार आहे. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत आणि ही एक आनंदाची बातमी आहे. 25व्या झी नाट्य गौरव 2025 हा देखणा व दिमागदार सोहळा 20 फेब्रुवारी रोजी फिल्म सिटी गोरेगाव येथे पार पडला. त्यात व्यावसायिक नाटकांच्या प्रमुख श्रेणीमध्ये उर्मिलान या नाटकास मिळालेल्या एकूण विक्रमी 11 तांत्रिक व मुख्य नामांकनांपैकी अभूतपूर्व 8 पारितोषिकं प्राप्त झाली. सुमुख चित्र निर्मित 2 अंकी नाटक उर्मिलान हे डॉक्टर स्मिता दातार यांच्या अयोध्येची उर्मिला या कादंबरीवर आधारित आहे. या नाटकास प्राप्त झालेल्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना तसेच सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन, सर्वोत्कृष्ट संगीत यासोबतच ज्युरी अवॉर्ड अभिनेत्री, ज्युरी अवॉर्ड दिग्दर्शक आणि ज्युरी अवॉर्ड नाट्य निर्मिती यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे पहिल्यांदाच वरिष्ठ ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा लोणीकंद येथील हिंद केसरी मैदानावर आज आणि उद्या म्हणजेच 22 आणि 23 फेब्रुवारीला पार पडते. पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघ, पैलवान ओंकार कंद युवा फाउंडेशन आणि श्री प्रदीप कंद युवा मंच यांच्या सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. तर स्पर्धेत 6 महानगरपालिका आणि 36 जिल्ह्यातील कुस्तीपटू सहभागी होणार असल्याची
अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली आहे. 23व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नॉर्वेच्या आर्मंड चित्रपटाने बाजी मारली आहे. हावदान तोंडेल दिग्दर्शित या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा 10 लाख रुपयांचा प्रभात पुरस्कार देखील मिळाला. तर मराठी विभागात रावबा गजमल दिग्दर्शित सांगळा चित्रपटाने संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा 5 लाख रुपयांचा पुरस्कार देखील पटकावला. यंदाच्या महोत्सवात 81 देशातील 150 चित्रपट दाखवण्यात आले. यामध्ये 3 चित्रपटांचे जागतिक प्रीमियर तर 20 चित्रपटांचे भारतीय प्रीमियर देखील पार पडले. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबवत पाहत रहा न्यूज अनकट.